अतिशय सुंदर जेवण होतं. कढी एक नंबरची कढी होती. तर नमस्कार, फूड इज द फूड व्हिडिओच्या अजून एका नवीन एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर निसर्गाच्या सानिध्यात जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी आज आपण आलेलो आहे खेड शिवापुरीतील कैलास गार्डन येथे. शहराच्या धकीच्या जीवनापासून थोडंसं रिलॅक्स होण्यासाठी आम्ही आज आलोय कैलास गार्डनला. तर इथली ऑथेंटिक जे पिठलं भाकरी चव आहे ती चव घेणार आहे आपण. तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तर चला तर आपण आता जाऊया आतमध्ये. पाहू शकता हा वेटिंग एरिया किती भव्य दिव्य आहे. इथली गर्दी आणि हा वेटिंग एरिया सांगू शकतो यांची बेसन भाकरी प्रसिद्ध का आहे आणि कशासाठी आहे ते. तर गाईज आपण आता कैलास गार्डनच्या आतमध्ये आलेलो आहोत आणि त्यांचा अँबियन्स तुम्ही बघू शकता. जवळजवळ 100+ लोक इथे बसून एकाच वेळेस त्यांच्या बेसन भाकरीचा आस्वाद घेऊ शकतात. तर तुम्ही बघू शकता गर्दी पण खूप आहे, त्याचबरोबर वेटिंग एरियामध्ये पण खूप सारे लोक वेट करत आहेत. तर इथे अजून एक त्यांची खास आकर्षण म्हणजे तुम्ही जर एखादा टीम लंच असेल किंवा फॅमिली लंच असेल तर इथे तुम्ही ते ऑर्गनाईज करू शकता. त्यासाठी एक स्पेशल जागा दिलेली आहे. तर तुम्ही ते बघू शकता गाईज, भाकरीच्या आहेत हाताने पारंपरिक पद्धतीने थापल्या जात आहेत. त्याचबरोबर आधुनिकतेची कास धरून इथे भाकरीचं एक स्पेशल मशीन आहे ज्यामध्ये भाकरी ऑटोमॅटिकली तयार केल्या जातात. इथे बघू शकता गाईज तुम्ही भजी या मोठ्या प्रमाणात तळल्या जात आहेत. त्याचबरोबर इथे बघू शकता कोथिंबीर वडीचं प्रिपरेशन आपल्याला दिसतंय आणि इथे दिसतंय आपल्याला आपलं वन ऑफ द फेवरेट पिठलं. त्याचबरोबर इथे कढी दिसते आपल्याला, जे की आपल्या बेसन भाकरीच्या थाळीमध्ये आपल्याला सर्व केले जाणार आहेत आणि वेगवेगळ्या भाज्यांचे प्रकार आहेत जे तुम्हाला आता थाळीमध्ये दिसतीलच. अतिशय सुंदर जेवण होतं. कढी एक नंबरची कढी होती. इतकं जेवण झालं की आता इथून उठून गाडीपर्यंत जायची पण इच्छा होत नाहीये. खूप सुंदर जेवण, खूप सुंदर. 1984 सालापासून खेड शिवदारग्यात येतो. जसं वेळेमध्ये सध्या जेवायला पहिल्यापासून येतो, शाकाहारी असल्यामुळे त्यांची क्वालिटी वगैरे सगळी चांगली आहे. मैं यहाँ पे मेरा ये आज सेकेंड विजिट है. यहाँ का फूड अमेजिंग है. जो एम्बियंस है नीट क्लीन, इवन जो थाली वगैरह में हमें खाना मिलता है यहाँ पे वो बहुत ही क्लीन होता है और घर जैसा फीलिंग आता है. मतलब महाराष्ट्रन फूड के लिए दिस इज द बेस्ट प्लेस टू come and have your lunch or dinner, whatever it is. Amazing food and amazing hospitality. So myself Advocate Sayyam Porwal along with my colleagues Advocate Monish Jain and Advocate Rahul Unesha. आम्ही इथं आज आलो आहे लंचसाठी. भाकरीची थाळी होती and it was gave a very homely feeling. खूप छान जेवण होता. We enjoyed a lot. जागा पण खूप चांगली आहे. It's very open, feels like home. आपण आता बघू शकता आपण कैलास गार्डन यांची सुप्रसिद्ध अशी बेसन भाकरीची थाळी आपण इथं ऑर्डर केलेली आहे. तर आपण बघू शकता की त्यांची भाकरी गरम गरम अशी भाकरी आहे, नाचणीचे पापड आहेत, वाटाणा रस्सा भाजी आहे, कढी आहे, बेसन आहे, परत कोशिंबीर आहे आणि मटकी आहे. आणि त्याचबरोबर त्यांच्याकडे हा नाचणीचा पापड जो की माझा वन ऑफ फेवरेट आहे. त्यानंतर भजी आहे आणि अजून एक फेवरेट गोष्ट म्हणजे त्यांची ही कोशिंबीरची वडी. त्याचबरोबर तुम्हाला तोंडी लावायचं असेल तर हे आहे शेंगदाण्याची चटणी, त्यानंतर आहे लोणचं आणि अजून एक फेवरेट आमच्या दोघांचा पण ठेचा. प्लस इथं तूपही दिसतंय आणि गुळ आणि शेंगदाणे. आपण आता ह्याची टेस्ट घ्यायची. प्लस त्यांनी हे पण दिलंय, बीट दिलंय, हे राहिलं. परत काकडी दिली, कैरी दिली, प्लस टोमॅटो पण दिलेत, कांदा पण आहे. आता आपण एक टेस्ट घेऊ. ऑफ सीझन मध्ये कैरी भेटते. हा, आपण आता पहिल्यांदा त्यांचं फेमस जे आहे ते बेसन भाकरी ट्राय करायची. तूप घेऊया. भाकरी अशी गरम गरम आहे. भाई लय भारी आहे. ऑथेंटिकेट काय असतं जमिनी आपल्याला इथं कळेल. घरची चव एकदम. आणि लास्ट 75 इयर्स पासून का ते फेमस आहे ते आपल्याला त्यांच्या टेस्ट वरून कळत. भाकरी पण एकदम सॉफ्ट आहे. तर आपण टेस्ट पण घेतली. बेसन एकदम बेस्ट लागतं, जे की घरची चव असते आपली. मटकी पण चांगली यांची. मटकी आपण ट्राय केली. त्यांची रस्सा भाजी ट्राय करून. रस्सा भाजी पण छान आहे यांची. आणि मटरचा ट्राय. मटर ती रस्सा भाजी आहे मटरची. हा, भाकरी आणि अशा या गोष्टींचं एकदम बेस्ट कॉम्बिनेशन असतं. गावाकडे तर आपण खूप ट्राय करतो, पण शहरामध्ये टेस्ट जरा कमीच भेटते. ऑथेंटिकेट आहे.
ते चांगली अजून आणि त्यांनी बघू शकता की इथं बघायला गेलं की कोशिंबीर दिली. कोशिंबीर आता आपण हाताने ट्राय करूया. कोशिंबीरची पण टेस्ट चांगली आहे. म्हणजे 280 रुपयाला थाळी आहे. खरंच वर्थ इट आहे. आणि 280 मध्ये एवढं तुम्हाला भेटतं ते पण सगळं अनलिमिटेड अनलिमिटेड आहे. नक्कीच तुम्ही इथे एकदा भेट द्या. कैलास गार्डन खेड शॉप होते. हा. भेट दिल्यानंतर तुमचे पण रिव्ह्यूज असतील ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुमचा एक्सपिरियन्स कसा होता. आता आम्हाला भूक तर खूप लागलेली आहे, त्यामुळे आम्ही आता याच्यावर ताव मारतोय. आणि अजून एक गोष्ट मिसिंग आहे याच्यामध्ये, तुम्हाला वाटत असेल भात, जो की आपल्यासाठी एकदम बेस्ट असतो, म्हणजे पोषक असतो. त्यांच्या 2 टाईपचे भात पण आहेत, व्हाईट एक आहे आणि एक मसाला भात. हे सगळं फिनिश केल्यानंतर, हे सगळं फस्त केल्यानंतर आपण तो ऑर्डर करणारच आहे. भेटत आता नेक्स्ट फ्रेम. तर आपण आता कढीची टेस्ट घेणार आहे. कढी एकदम बेस्ट आहे. जास्त आंबट पण नाही, जास्त तिखट पण नाही. ते सांगितलं तशी कढी तर बेस्ट आहे, मी पण ट्राय केली. पण आता त्यांचे काय दुसरे आयटम आहे, जे की भजी आणि ही कोथिंबीरची वडी माझी फेवरेट. आपण हे ट्राय करू. क्रिस्पी आहे, जशी घरी बनवतो तशी टेस्ट आहे. आणि तुम्ही बघू शकता, जेव्हा पण याला बाहेरून एकदम क्रिस्प आहे, आतून एकदम सॉफ्ट आहे, तेव्हा खाताना जास्त त्रास होत नाही. तर हा आयटम तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. त्याचबरोबर आपल्याकडे भजी पण आहे. भजी पण बाहेरून एकदम क्रिस्प आहे आणि आतून तेलकटही नाही जास्त, त्यामुळे जे काही हेल्थ होलिक असतात कधी तरी चालतं. मी पण खूप हेल्थ होलिक माणूस आहे, बट अशा वेळेस मी ते बाजूला ठेवतो. आणि रोज पण जिमला जातो. आणि इथं त्यांनी एक नाचणीचे जे पापड आहेत ते पण दिलेले आहेत त्यांनी. पापड तर एकदम कुरकुरीत असे आहेत, मी खाऊन बघितले. तर माझ्या म्हणण्याप्रमाणे 280ला ही थाळी एकदम बेस्ट आहे, वर्थ इट आहे. रोज तुला एक प्रश्न पडला असेल, इथं गुळ शेंगदाणे काय करतात? हा, मी पण तुला विचारणारच होते. तर आयुर्वेदाप्रमाणे जर तुम्ही बाहेरून कधी घरी आला, बाहेरचं टेम्परेचर हाय असते, बॉडी तुमची रूम टेम्परेचर आणण्यासाठी तुम्ही गुळ आणि शेंगदाण्याचं कॉम्बिनेशन खाल्लं, तुमची बॉडी रूम टेम्परेचर लवकर असते. अच्छा. त्यामुळे काय होतं, अन्नपचन पण प्रॉपरली होतं. प्लस काही गोष्टी अशा लिहिलेल्या असतात, आलेलं पाणी पिऊ नये, बाहेरून आलेलं पाणी पिऊ नये. आणि काय होतं, बॉडी हिटअप असते. तुम्ही डायरेक्टली पाणी पिलं, बॉडीच्या इंटरनल ऑर्गन्सला पण त्याला काहीतरी अफेक्ट होऊ शकतो. बेटर वे कैलास गार्डन हे चांगलं त्यांनी काय म्हणू शकतो, संस्कृती कॅरी फॉरवर्ड केली, की बाहेरून येणाऱ्या प्रत्येक गेस्टला ते लोक गुळ आणि शेंगदाणे आधी सर्व करतात, त्यानंतर त्यांची थाळी लावायची सिस्टम चालू आहे. त्यांनी ही लेगसी जपलेली पण आहे. तर गाईज बघू शकता की मी त्यांचा एक मसाले भात घेतलाय. भाकरी तर खालीच आपण आता, वरती जर खोबऱ्याचा पीस टाकलाय. तर जो इंद्रायणी तांदळापासून जो बनवलेला भात आहे तो आता आपण खाऊन बघूया कसा आहे. आणि मी यांचा व्हाईट राईस ऑर्डर केलेला आहे. तर पिठलं आणि भात एकदम बेस्ट कॉम्बिनेशन असतं, त्याच्यावरती ही तुपाची धार. आपण आता ट्राय करूयात कसं लागतं. पहिला आपण अशी तुपाची धार सोडूया भातावरती. भात आणि बिर्याणी किंवा असे पदार्थ हे हाताने खायलाच मजा येते. आता तुपाची धार सोडूयात जरा. कसं आहे मसाले भात खरंच बेस्ट आहे. जो इंद्रायणी तांदळापासून जो बनवलाय खरंच चांगला भात आहे यांचा. आता मी पिठलं भाकरी, जे की वन ऑफ द बेस्ट कॉम्बिनेशन असतं, ते ट्राय करतोय. कॅमेरामॅनला रिक्वेस्ट करेल, प्लीज त्यांनी दाखव. बेस्ट गरम गरम पिठलं, गरम गरम भात, स्वर्ग सुख असं असतं ते. आणि त्याच्यावरनं साजूक पिठाची धार. तर मनसोक्त पोट भरून जेवल्यानंतर आपल्या समोर आलेले आहेत स्वीट आयटम्स. तर आपण ते ट्राय करणार आहे. रोहितने घेतलेली आहे जिलेबी रबडी आणि मी घेतलेली आहे शेवयाची खीर आणि माझा फेवरेट असा मोदक. तर मी पहिल्यांदा असं रबडीमध्ये जिलेबी बुडवून खाणार आहे. छान लागतंय, खरंच चांगलं आहे. शेवयाच्या खीर पण एकदम बेस्ट आहे. रबडी एकदा खाऊन बघ. रबडी चांगलं आहे. मोदक आम्ही नंतर ट्राय करू. रबडी जिलेबी खाऊन बघ. कॉम्बिनेशन खूप ठिकाणी खाल्लेलं होतं मी, इथं काय वेगळं बघत आहोत. टेक्स्चर एकदम बेस्ट आहे, टेस्ट त्याहून बेस्ट आहे. जेव्हा तुम्ही इकडे कैलास गार्डनला भेट असाल,
तो बा जेव्हा तुम्ही जेवण करता त्यानंतर हे 2 स्वीट आयटम नक्की ट्राय करा. मला आता शेवयाची खीर खाऊन बघू. टेस्ट एकदम बेस्ट आहे त्याची. गरम गरम आहे. छान आहे शेवयाची खीर पण. मोदकही ट्राय करायचे आम्हाला. मोदकसाठी आपण जरा ब्रेक घेऊ. एवढं पोट भरून जेवलोय. स्वीट खायची पण आता इच्छा होत नाहीये. पण स्वीट बघून आम्ही स्वीट खातोय. तर आपण आता त्यांचा मोदक ट्राय करूया. मोदक कसे आहेत बघूया. मोदक त्यांचा साईजनी पण मोठा आहे, म्हणजे ऍज कम्पेअर बाहेरचे जे मोदक असतात साईजने एकदम छोटा असतात. हा एकदम मोठा दिसतो आणि भरलेला आहे. सी कट्टूकडे भरलेला मोदक आहे आणि वरतून केशर. गरम गरम असा मोदक आहे. बाहेरून असं एकदम मऊ आहे आणि आतमधून एकदम असं चांगलं सारण एकदम कट्टूकडे भरलंय त्यांनी. तर हा मोदक, शेवयाची खीर आणि हे कॉम्बिनेशन रबडी आणि जिलबी मस्ट ट्राय असतं. जेव्हा नक्की व्हिजिट करा. तुम्हाला ती टेस्ट कशी लागली आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा. पहिलं चॅनेलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करत नाही भरपूर लोक, फक्त व्हिडिओ बघतात आणि स्किप करतात. चॅनलला सबस्क्राईब करा. इन फ्युचर ज्या व्हिडिओ येतील तुम्हाला लगेच समजून जातील. तर हे आयटम नक्की ट्राय करा. प्लस त्यांचं बेसन भाकरी हे पण ट्राय करा. व्हिडिओला लाईक करा. जेवढा शेअर करता येईल तेवढा शेअर करा. तर गाईस तुम्ही बघू शकता कैलास गार्डन यांचं प्रशस्त असं पार्किंग, त्यामुळे मल्टिपल व्हेकल्स इथे पार्क होऊ शकतात. त्यामुळे सॅटर्डे संडे जर तुम्ही व्हिजिट दिली तरी पार्किंगला जागा मिळेलच. फक्त अशी बेसन भाकरी, त्यानंतर ते स्वीट्स खाऊन एकदम पोट असं टम फुगलेलं आहे आमचं. खूप बेस्ट थाळी आहे, वर्थिट आहे. म्हणजे प्राइसला ती अकॉर्डिंगली एकदम वर्थिट थाळी अशी आम्हाला तरी वाटते. 1975 पासूनची असलेली लेगसी त्यांनी आतापर्यंत जपलेली आहे आणि टेस्ट तर ॲज इट इज ठेवलेली आहे. तर ह्या व्हिडिओसाठी शिवराज सरांनी आणि वीरू सरांनी खूप खूप असं सपोर्ट केला. त्यांचे खूप खूप असे आभार. तर व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. तर व्हिडिओ लाईक करा. जेवढा शेअर करता येईल तेवढा शेअर करा. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब आधी करा. आणि व्हिडिओ जेवढं लाईक करता येईल तेवढा लाईक करा. ऐक थांब, एवढं लाईक कर. थांब.